करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडलीला इडा ग्रामदेवत पद्मालय गणपतीला इडा पुरातन मंदिर राम मंदिराला आणि इडा बालाजीला आणि इडा कनाशीच्या श्री दत्तगुरुरायाला मी करीतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन पयल नमना हो पयल नमना ओ ऐका ऐका इकडं हा बरोबर आहे तुमचं इडे देवाला गेलेच पाहिजेत हा पण एक इडा गुलाबराव पाटील यांना पण गेला पाहिजे नाहीतर जळगावचा सहकार कसा वाढायचा आणि एक किडा एकनाथराव खडसेंना तर गेलाच पाहिजे एक किडा सुरेश दादा जैन त्यांना पण गेला पाहिजे आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बी एक किडा गेला पाहिजे आणि ऐका एक किडा आमना गिरीश महाजनले बी जावाले पाहिजे बट्टा पोरे पक्षामध्ये ती न देस शांत 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 सगळ्यांना आपापले विडे वेळेवर पोचतील पण आपण पहिला विडा देवाला देऊ ठीक आहे करीतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन पयल नमना हो पयल नमना हो गाराणं घालूया तुम्ही सर्वांनी होय महाराजा मोठ्याने म्हणायचंय हे देवा महाराजा 12 रहाटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा आज सांगणा करण्यास कारण महाराजा गिरणा नदीवरला 7 बलून बंधारे प्रकल्प याचं काम लवकरात लवकर सुरू कर रे महाराजा तालुक्यातील तापी नदीवरचा लोअर तापी आणि शेळगाव प्रकल्प पूर्ण कर रे महाराजा तरसोद ते धुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण कर रे महाराजा आणि आज झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा या कार्यक्रमाला भरघोस यश दे रे महाराजा तर मंडळी झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडळी प्रथेप्रमाणे गण झाला गाराणं झालं आता तुमच्या समोर येतोय चक्रमपूरचा राजा तोही त्याच्या आतरंगी फॅमिली बरोबर जळगाव मध्ये जावई शोधायला तर बघूया या राजाला जावई हवा चक्रमपूरच्या राजाची राणी येत आहे हो दिसाय तो कस पण दिसो ए मम्मी मला लगीन करावं पाहिजे पैसेवाला नवरा पाहिजे मला लगीन करावं पाहिजे पैसेवाला नवरा पाहिजे लगीन करावं पाहिजे पैसेवाला नवरा पाहिजे लगीन करावं पाहिजे पैसेवाला नवरा पाहिजे काय पाहिजे तुला अशी पोरगी करत असेल तर जीवाला घोर नाही का लागायचं माझ्या पण घर लागलाय जरा तिच्या भविष्याची चिंता करा नंदी आला हो नंदी शंभोच वाहन घेऊन आला हो नंदी अरे सांग सांग बोला ना विकास होईल का सांग सांग बोला ना विकास होईल का अरे माझ्या पोरीचा विकास होईल का पोरीचं लग्न होईल का ते सांग तू बोलला ना तर विकास होईल स्वतःच काय नसतो अहो मग जळगावकरांचे काही प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन नंदीवाला सरळ तुमच्याकडे आलेला आहे प्रश्न क्रमांक 1 सांग सांग बोला ना विकास होईल का सांग सांग बोला ना विकास होईल का भोलानाथ प्यायला नाही घोटभर पाणी भोलानाथ प्यायला नाही घोटभर पाणी ओंजळीने पाणी पाजून तहान भागवेल कुणी भोलानाथ भोलानाथ हो भोलानाथ भोलानाथ असे प्रश्न
जळगावकरांचे ते सांगायला आलो आणि सांगणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा नंदी आहे. होय 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 हो. झालं का तुमचे सगळे बालगीत म्हणून झाले? हो. काय? आता हे काय आहे नंदी. याच्या खाचा नंदी कुठे गेला बैल कुठे गेला नुसती झुले ती वा 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 वा. बिना विमानाचं विमान तर चालतं मग आमच्या बिना धुलीचा बैल नाही काय चालत? हे बघा आणि सांगू राजे काय? त्याला तुम्ही काही विचारा कसलं पण भविष्य सांगू शकतो त्याला विचारून बघा काय 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 विचारू आता मी विचारू याला हा, विचार. ए सांग रे देशात पंतप्रधान होण्याचे स्वप्न कोणाकोणाला पडतात बघा आता तो कसा सांगतो पहिलं दिशा सांग बघा म्हणतो बारामती दुसरी बघा आता दुसरी दिशा सांग नमो आयो नमो गुजरात आता तिसरी बघा तिसरी रागा रागा येता हे रागा म्हणजे कोण अमेठी आम्ही बघा विचारायच्या आधी सांगून टाकले त्यांनी की प्रगल्भ आहे हा नंदी हाय प्रगल्भ आहे हा. बरं, पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न नाहीये त्याला नाहीये. मी तर तुमचं भविष्य विचारायला कशाला बोलवलंय मला माझं भविष्य सांगाल का नाही मग हिचं भविष्य सांगाला हिला मुलगा शोधायचा आहे काय नाव आहे या पुरीचं लवंगल्ला ती काय होती पण जरा तिच्या आधी आटी तर ऐकून घ्या. राणी साहेबा हा ही पोरगी लवंगल ती काय हा ना. ए लवंगल ती का कायमची माझ्यासोबत येते का मी आहे इथं आके ऐकायची आके आटी ऐका ना. सांगू का मी आटी माझ्या होणाऱ्या नवऱ्याने सोनेरी घोड्यावरून आलं पाहिजे त्यांनी मला रोज ताजमधलं जेवण आणलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी सगळं काही केलं पाहिजे मी घरात काहीच काम करणार नाही त्यांनी माझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणले पाहिजेत आणि माझं लग्न मंगळावर झालं पाहिजे. आठी आहेत तुमच्या पुरीच्या कळलं ना गेलास ना मंगळावर डायरेक्ट आईला बैल आणला असतं तर परवडला असतं. आईला तुलाच घेऊन आलो नुसती पुरी ही आठी आहे तुझ्या काळजी नको करू तुझं लग्न नक्की होईल एक काम करा काय? तुम्ही सगळे मिळून पश्चिम दिशेत प्रस्थान करा तिथे पद्मालय मंदिराचा आशीर्वाद मिळून जनता झालीये सार्थ अहिंसेच्या बापूचं जिथं आहे तीर्थ अहो ऐरणी भाषेचा भाषेवरून गोडवा जात नाही आणि तिथे राहिली होती सगळ्या कवींची आई त्या ठिकाणी तुम्हाला ह्या अटी पूर्ण करणारा वर मिळेल. चला नंदीवाले निघूया जरा राज आशीर्वाद घरात येत माय बी देता का थोडी एखादी एवढी काय घालून फिरत आहे त्याच्याला चले बाजूला नंदी आला गो. होय अरे काय चाललं सारखं जाणं आहे ना हे काय चाललंय बरं तुम्हाला कळलं आपल्याला नवरदेव शोधायला जायचंय आणि नवरदेव कसा आहे कसा कसा म्हणजे ते कुठे पश्चिम दिशा काय म्हटलंय एक काम करूया आपण दोघं बरं संशोधनाला जाऊया चला राजाला जावई हवा राजाला जावई हवा राजाला जावई हवा राजाला जावई हवा हे काय सापडलं काय? अहो त्या नंदीबैलवाल्याने सांगितलेलं गाव कोणतं जिल्हा कोणता माहितीये कोणता कोणता जळगाव. अरे त्याच्या आईला मग आपल्याला तिथे जायलाच पाहिजे अमन आणि यांच्या भाषेत जळगाव. जळगाव हा. चांगलं अहो, चांगलं महाराज जळगाव म्हणजे काही साधा सुद्धा जिल्हा नाही मग? अहो महाराज केळीच्या उत्पादनात विक्रमी असा तो जिल्हा आहे अरे बाबा. एकदम भारी जिल्हा आहे. अरे बाबा पद्मालय गणपतीचा आशीर्वाद या जळगाव वा, वा, वासियांवर वा. म्हणून आजपर्यंत यांना कोणत्याच बी अडचणी आल्या वा, वा. या आशा दूर होतात त्या अरे वा, वा, वा. मग अहो महाराज या जळगाव मध्ये लय बघण्यासारखी ठिकाण आहे नाही, पण आपण त्या गणपतीच्या दर्शनाला जायला पाहिजे जायलाच पाहिजे महाराज. आपल्यावर पण अरिष्ट येता कामा नये. अजिबात नाही हा. महाराज या जळगाव मध्ये आपण जाऊ हा. आणि इथंच आपल्या राजकन्यासाठी वर शोधू. चांगलं बोललात तुम्ही पण थांबा काय? आपण बोलता बोलता हा. या जळगाव मधल्या प्रसिद्ध काव्य रत्नावली चौकाजवळ आलोय. होय? अहो लय भारी चौक येतो. काय म्हणताय? अहो, रात्री काय रम्य वातावरण असतं. काय सांगता? हा. थांबा 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 काय होतंय या चौकाजवळ कसला तरी आवाज येतोय आपण आलोय मी आवाज ऐकतो. आहा. आहाहाहा. अहो महाराज काहीतरी लोकसंगीत चालू दिसतंय. आपण जाऊया आपण जाऊ चला 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 हा बघू आपण काय चाललंय. त्यांच्या अहंकाराची शेंडी अशी पिळायची वा. उदक शांती डोई घोळू आहा. अहंकाराची शेंडी पिळू बघा. काका अगा किती मोठा अधिकार दिलाय तुम्हाला हा ज्यांना मतदान करताय त्यांची सुद्धा छिंडी पिळायचा अधिकार आहे तुम्हाला बुवाकडे जरा जास्त लक्ष द्या संत नाव इकडे चाललाय तो राम राम हे जरा हे खुर्ची टाकलेली सलून आहे आपल्या इथं मोठं वर बोर्ड बीड इमेजिन करून बघायची आपल्याकडे बुवा फार मोठा आहे ह्याच्यामध्ये लय केलेले आहेत त्यांनी आता ही खुर्ची बघून तुम्हाला वाटलं असं स्पेशल आहे का कोणी आयला जावेद हबीबला सुद्धा कट मारता येणार नाही एवढा डेंजर बुवा बोललेला आहे मी किती पैसे खर्च करा कटिंगच होणार तुमची प्रतीक कुठे आहे प्रतीक
चल 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 लय झिपऱ्या वाढलेल्या तुझ्या गरज आहे. आला 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 हळूहळू ऑलिम्पिक जिंकशीन बिंकशीन इकडे ये इथं बस 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 बस. छान तुझ्या झिंजा बिंजा वाढलेल्या आहेत. तुला आता कातर बितर लावावं लागल. कातर फक्त नुसती लोखंडाची नसती ज्ञानाची पण असती. पण तो देणारा ग्रेट असावा, महाग्रेट असावा, माझ्यासारखा सम्राट असावा. आता म्हणा हा मुद्रा कर मुद्रा कर मुद्रा इकडे मला हा बस पुन्हा एकदा खाली. हा तर महाराज आपलं पेशंट आलेलं आहे बेडवर जरा यायची कृपा करता का? कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की हा म्हणा. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक 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 आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक वारीक 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 करू हजामत बारीक. विवेक दर्पण आईना दाऊ बर का भाऊ. विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवू. एक मिनिट. विवेक दर्पण आहे ना जयबीबाईचे पोरेत घेऊन जा बुवा पुकारायला लागले. ए दादा हा? विवेक दर्पण आईना कुठल्या बाईची पोरं नाहीत. मग? या लई महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या काळात तर लईच महत्वाच्या आहेत. विवेक दर्पण आईना. हा आता विवेक कशाला वापरता बरं? उभे राय. अरे नाही रे बाबा नको रे थांब ना. हा. विवेक कशाला वापरता? कशाला? हंसो धवलो बको धवलो को भेदो बको हंसा हो नीर क्षीर विवेक तू हंसो हंसा बको बका. मी चाल मला माझ्या बायकोची आठवण ए यायला. भाऊ हे काय? सोप्यात सांगतो सोप्यात. राजहंसाचा कलर कसा? पांढरा. हा आणि बगळ्याचा पांढरा. आता दोघीतला फरक कसा वाकायचा? कसा ओळखायचा? मग त्याला विवेक वापरावा लागतो. हा, देवा. आणि दर्पण आईना आपल्याला काय महाराज समोर आरसा असतो आपण लोकांनाच बघतो आपल्याला कधीच बघत नाही. हा. आपण आपल्याला बघितलं पाहिजे वा देवा. म्हणून तो आरसा संतांनी दिलाय. वा वा. विवेक दर्पण आईना दाऊ हा. वैराग्याचा चिमटा हलवू. हा हे नाही कळालं हे काय वैराग्याचा चिमटा? वैराग्याचा चिमटा माहित नाही. संत तुकाराम. अरे वा वैराग्य म्हणून हा समजतं. अरे म्हणा बघा आता. वा. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक हा वारीक 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 करू हजामत बारीक. वारीक 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 करू हजामत बारीक. शांती डोई घोळू आहा. अहंकाराची शेंडी पिळू. बघा. काका. अगा किती मोठा अधिकार दिलाय तुम्हाला. हा ज्यांना मतदान करताय त्यांची सुद्धा चिंडी पिळायचा अधिकार आहे तुम्हाला. बुवाकडे जरा जास्त लक्ष द्या. संत नाव इकडे चाललाय तो. आणि म्हणा मग आता आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक करू हजामत बारीक. करू हजामत बारीक करू हजामत बारीक. करू हजामत बारीक आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. वारीक 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 हा, कसं आहे? हजामत बारीक. नमस्कार. झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही इथे जळगावमध्ये या जळगावमध्ये सुविधा जशा पाहिजेत तशा आहेत का आणि नसल्या तर काही सुविधा हव्यात. बरेच कामं चालू झालेले आहेत पण फक्त चालूच आहेत. आतापर्यंत पूर्णत्व कोणत्याच कामाचं दिसत नाहीये. मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. तर एज्युकेशन फील्डमध्ये जे काही आता बदलाव होत आहे त्याप्रमाणे जळगावचे जेवढे पण स्टुडंट्स आहेत ते त्यांचं काय म्हणजे रिझन काय आहे की ते एज्युकेशन झाल्यानंतर मुंबई पुणे या साईडला डायव्हर्ट होतात. तर याचाही एक मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि यावर काहीतरी विचार केला पाहिजे असं वाटतं आम्हाला. जळगावला एक इंडस्ट्रीयल हब म्हणून सगळं काही फॅसिलिटीज अवेलेबल इथे वॉटर इलेक्ट्रिसिटी वगैरे. तर एक इंडस्ट्रीयल हब इथे डेव्हलप करायला पाहिजे MIDC. त्याच्याने एम्प्लॉयमेंट वगैरे जनरेट होईल. 2007 मध्ये ह्या पतसंस्था चालकांनी हेतुतः बुडवल्या आणि गोरगरिबांना लुबाडून लोकांचे पैसे त्यांनी लुबाडलेले आहेत. ह्यामध्ये लोकप्रतिनिधींनी कोणताही
हस्तक्षेप केला नाही आणि लोकांचे जे पैसे अटकले आहेत ते दिलेले नाही आहे. त्यामुळे उपवर मुली शिक्षणाचा प्रश्न हे लोकांचे फार भेडसावत आहेत. 5 वर्षामध्ये नसतो होत. आपण 70 वर्ष आपण असे काढले आहे. आपण आज लगेच 5 वर्षात विकासाची गंगा बघतोय. विकास झालेला जर नसता या जळगावचा तर आज आपण इथे नसतो. आज आपण ओपन थिएटर मध्ये असतो. लोकप्रतिनिधीकडून खूप अपेक्षा आहेत, पण जनतेने कमीत कमी पूर्ण मतदान केलं पाहिजे. अनेक लोक मतदानाच्या दिवशी आपल्याला कोणी काही देईल का याची वाट पाहत बसतात आणि 4-5 वाजेनंतर अनेक शहरांमध्ये रांगा लागतात. लोकांनी मानसिकताही बदलवली पाहिजे, कारण लोकप्रतिनिधींना माहीत पडून गेलेलं आहे की यांना चिरीमिरी द्या, निवडून या. आणि चिरीमिरी घेतल्यामुळे यांची नैतिकता नसते की त्यांना ते जाब विचारू शकतील. तर लोकांनी हे सुद्धा 100% मतदान करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता 100% मतदान केलं पाहिजे व लोकांकडून करून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की खासदाराला सुद्धा आपण आता रस्ताच दुरुस्त करणार हेच सांगणार आहोत का? मग आपल्या नगरसेवकाला आपण काय काम सांगणार आहोत? असे खूप प्रश्न आहेत जे लोकांनी विचारावे स्वतःसाठी आधी. ही निवडणूक देशाची आहे, देशाच्या विचारांची, धोरणांची आहे आणि आपण मात्र नगरपालिकेचेच प्रश्न लावून पकडतोय. झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा, को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1, स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV या कार्यक्रमाची सांगता आता आम्ही एका प्रार्थनेने करीत आहोत. मतदान करा देवा त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा त्याचा विसरण व्हावा. मतदान करा देवा त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा त्याचा विसरण व्हावा. मतदान करा देवा त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा त्याचा विसरण व्हावा. मतदान करा देवा त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा त्याचा विसरण व्हावा, त्याचा विसरण व्हावा, त्याचा विसरण